नमस्कार, मी मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवूया मूग डाळ मेथी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली. त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून आपल्याला ही डाळ 5 मिनिटं भिजू घालायची. चला तर मस्त आपली डाळ भिजली गेलेली. आता ही बाजूला ठेवू. आता इथं मी 1 गड्डी मेथी घेतली निवडून स्वच्छ. त्याला आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि बारीक मेथी चिरून घ्यायची. चला मेथी चिरून झाली आहे बारीक. तर आपण मेथीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. साधी सिंपल भाजी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी बनून तयार होती मेथीची भाजी. चला आता शेंगदाणे भाजून तयार आहे. तर आपण काढून घेऊ. आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 8 ते 10 हिरवी मिरची. आणि आता आपल्याला याचं चांगलं वाटण तयार करून घ्यायचं बारीक मिक्सरमध्ये. चला आपला मसाला तयार आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. मी इथं 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये कढईमध्ये घालायचे 2 पळी तेल. तर कट केलेलं लसूण घालायचं आहे 1 चमचाभर. लसूण चांगला खरपूस झाला की याच्यामध्ये आपल्याला टाकायची बारीक चिरलेली मेथी. मेथी चांगली परतून घ्यायची. मेथी चांगली परतून झाली की याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही भिजलेली मूग डाळ. तर डाळ ही चांगली परतून घ्यायची मेथीमध्ये. आता याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला हा मसाला तयार केलेला. मस्त हा मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे भाजीमध्ये. त्याच्यामध्ये टाकायचे पाणी. तर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय. मिक्स करायची भाजी चांगली. त्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. परत एकदा भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. आणि आपल्याला आता मध्यम आचेवर 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता की भाजी आपण बघू शिजली की नाही. भाजी शिजली आहे आणि आपली याच्यातली मूग डाळही शिजली. खूप जास्त नाही शिजू द्यायची मूग डाळ. चला आपली मूग डाळ मेथी बनवून तयार आहे. एकदम मेथी मटर मलाई पेक्षाही टेस्टी बनवून तयार होती ही डाळ मेथी. खूप छान लागते. या पद्धतीने जर तुम्ही केली ना तर नेहमी ह्याच पद्धतीने करता येईल. चला तर मग एकदा करून खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.